तर भिवंडीमध्ये कामगारांनी रास्ता रोको केलाय। कल्याण मुरबाड महामार्गावर आंदोलन केलं। शेकडो कामगारांनी महामार्गावर ठिय्या दिलाय। आंदोलनामुळे कल्याण मुरबाड महामार्ग ठप्प झाले। कल्याण मुरबाड महामार्ग जो नगर महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्ग हा सध्या बंद करण्यात आला आणि ह्या ठिकाणी सगळे आंदोलक या ठिकाणी रस्त्यावर बसल्याचे आपण चित्र पाहू शकतो आणि आपण त्याच्या संवादातून जाणून घेऊ की त्यांच्या कशा प्रकारच्या मागण्या आहेत आणि त्यांनी का हे धरणे आंदोलन घेतलेलं आहे। काय सांगाल, कशा प्रकारचं तुमचं आंदोलन आहे? आम्ही आज इथे जे बसलेलो आहोत, एक देशव्यापी संप तर आहेच, परंतु विशेष करून या मुरबाड औद्योगिक क्षेत्रामध्ये कंत्राटी कामगारांवर आणि इथल्या स्थानिक कामगारांवर खूप मोठा असा अन्याय आहे। कारखानदार त्यांना कामावरनं कधीही काढून टाकतात, किमान वेतन दिलं जात नाही, सोयी सवलती दिल्या जात नाही आणि कुठल्याच कामगार कायद्याचं इथं पालन केलं जात नाही। त्याचं सध्या महामार्ग बंद आहे आणि अशा प्रकारे जर महामार्ग बंद राहिला तर पूर्ण रहदारी या ठिकाणी ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जोपर्यंत कुठलीही प्रशासकीय यंत्रणा आम्हाला येऊन भेटत नाही, आश्वासित करत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करणार नाही, अशा प्रकारची मागणी आंदोलकांची आहे। उमेश जाधव, झी मीडिया, मुरबाड।